हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला फुल शटल मशीनमध्ये धागा कसा ओवायचा हे जर येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या वेळेस आपण फुल शटल मशीनला सुई कशी अटॅच करायची हे शिकलो होतो. यावेळेस आपण फुल शटल मशीनला धागा कसा अटॅच करायचा हे शिकूयात. हा धागा घ्यायचा आणि हा धागा हे असं वरती करायचं आणि हा धागा यामध्ये अटॅच करून घ्यायचा. हा बघा. आणि परत हा धागा ह्या छोट्याशा होलामधून ओवून घ्यायचा. परत त्यानंतर खालच्या पण होलामध्ये असा ओवून घ्यायचा. त्यानंतर ही जी अटेन्शन व्हील आहे त्या अटेन्शन व्हीलमध्ये हा धागा असा अडकून द्यायचा. त्यानंतर इथं असा अडकवायचा. परत हा जो छोटासा होल आहे त्या होलामध्ये धागा ओवून घ्यायचा. त्यानंतर धागा इथं असा अडकवायचा. परत सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा. ओवला मी धागा. त्यानंतर दाब वरती करायचा. परत ही बॉबिन केस आहे आणि हा धागा आहे. ह्या बॉबिन केसमध्ये असा हा धागा बॉबिन व्हील ठेवायची आणि हा धागा असा याच्यातून वरती काढायचा. हे बघा. परत ही बॉबिन केस मशीनमध्ये अटॅच करायची. जेव्हा असा आवाज आला तेव्हा आपली बॉबिन केस बरोबर बसली हे ओळखायचं. परत ही व्हील आहे ती हळूहळू फिरवायची आणि खालचा धागा वरती काढून घ्यायचा. हा बघा, खालचा धागा वरती काढून घेतला आणि ओढून बघायचा खालचा धागा येतोय वरती. परत कपडा घ्यायचा. मी तुम्हाला शिवून पण दाखवते. हा दाग खाली करायचा आणि दुहेरी कपडा धरायचा. परत सावकाश हे व्हील्स ठेवायची. बरोबर असतात. टीप आपली बरोबर आली. दोन्ही साईडने दाखवते. बरोबर आली आपली टीप. ओके, थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.